नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आज एक नवीन व्हिडिओ शेअर करते. आजच्या रांगोळीसुद्धा खूप सुंदर आहेत आणि आकर्षकसुद्धा आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण 5 रांगोळी करणार आहोत. तेही अगदी आकर्षक आणि देखण्या रांगोळी आहेत. नक्कीच तुम्हाला सगळ्या रांगोळी आजच्या आवडतील. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणती रांगोळी तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी एक अशी मोठी पाकळी काढून घेतलेली आहे आणि त्याच्या साईडने एक अशी लाईन देऊन त्या साईडने आपल्याला अशा डबल पाकळ्या 3 काढलेल्या आहेत आणि एक पाकळी मी वरती काढलेली आहे आणि त्या हलक्याशा आपल्याला अशा भरून घ्यायच्या आहेत पांढऱ्या रांगोळीने. खूप सुंदर रांगोळी आहे आणि एकदम नवीनसुद्धा ही रांगोळी आहे. दिसायलासुद्धा उठून दिसते आणि काढायलासुद्धा सोपी आहे. तर हे बघा, मी हलक्या अशा पाकळ्या भरून घेतलेल्या आहेत आणि जी आपण मोठी एक पाकळी काढलेली आहे त्यामध्ये आपल्याला चक्र काढून घ्यायचं आहे हलक्या हाताने. आणि इथे रांगोळी थोडी स्प्रेड झालेली आहे त्यामुळे मी इथे क्लीनसुद्धा करून घेते. खूप नवनवीन रांगोळी आहेत. दारामध्ये रोज एक नवीन रांगोळी काढली का एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्हिटी, एक आनंद मिळतो. मी तरी रोज नवनवीन छोट्या छोट्या रांगोळी काढत असते. अगदी छोट्यामध्ये खूप सुंदर सुंदर रांगोळी आपल्या दारासमोर काढली का आपलं घर एकदम छान दिसतं आणि एक वेगळ्या प्रकारचा मनाला आनंद देखील होतो आणि त्यातून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते. तर हे बघा, मी खाली लाल रांगोळीने असे 3 डॉट्स दिलेत आणि बोटाने असं त्याला होलसुद्धा करून घेतले मी. आणि वरसुद्धा मी पिवळ्या रांगोळीने असे वर 2 डॉट्स दिलेत आणि जी आपण पाकळी काढली होती त्याच्या साईडलासुद्धा मी अशा 2 तुरे काढून घेतलेत आणि त्यावरतीसुद्धा मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने एक डॉट्स देऊन घेतलेला आहे. तर हे बघा, आपली पहिली रांगोळी इथे काढून झालेली आहे. अगदी सुंदर आणि सोपी रांगोळी आहे. नक्कीच तुम्हीसुद्धा ही रांगोळी काढून पहा. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढतो आहे. इथे मी 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेत आणि या पद्धतीने आपण इथे लाईनसुद्धा देऊन घेतल्यात आणि प्रत्येक लाईनच्या दोन्ही साईडने आपल्याला 2 अशा पहिल्या लाईनपेक्षा थोड्या जास्त आकाराच्या आपल्याला लाईन देऊन अशी या जॉईंट करून घ्यायच्या आहेत. सगळ्या बाजूने आपल्याला सेमच करायचं आहे. 6 या प्रकारचे आपल्याला इथे अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे. ही सुद्धा अगदी कुणालाही काढता येईल अशी रांगोळी आहे. एकदम सोप्यातली सोपी आणि देखणी रांगोळी म्हणाल तरीही चालेल. तर मैत्रिणींनो, ज्यांना आकार काढायला जमत नाहीत त्यांना ही रांगोळी 100% जमणार. कारण ही रांगोळी डॉट्सने काढलेली आहे आणि अगदी आपण पहिल्या आकारानुसार डॉट्सच्या लाईन मारून घेतल्यात त्यामुळे कुठेही आकार बिघडत नाही. ज्यांना रांगोळीचे आकार येत नाहीत त्यांनी ही रांगोळी जरूर काढावी आणि कुणाला रांगोळी ही आवडली त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि काढूनसुद्धा पहा. तर हे बघा, मी सगळीकडून अशा त्यावर 3-3 लाईन देऊन घेतल्यात आणि त्या लाईनवरती मी लाल, पिवळ्या आणि हिरव्या रांगोळीने असे 2-2 डॉट्स देऊन घेते. खूप सुंदर रांगोळी आहे आणि अगदी देखणीसुद्धा रांगोळी आहे, आकर्षक रांगोळी आहे आणि नक्कीच कुणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. अगदी सोपी आणि जे आपण पहिले ठिपके देऊन त्यावरती जे लाईन काढल्या होत्या त्यावरती असे ठिपके देऊन त्याला थोडं बोटाने प्रेस करून घेतलेलं आहे. तर ही बघा, किती सुंदर आणि देखणी रांगोळी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ही रांगोळी ट्राय करून पहा, खूप सुंदर दिसेल. तर इथे आपण पुढची रांगोळी काढतो. इथेसुद्धा मी सेम 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि सेम लाईन देऊन इथे मी असे त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत 3 आणि त्यावरती आपल्याला असे तुरे काढून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने एकदम हलक्या हाताने काढले का व्यवस्थित आकार येतो आपल्याला. आणि मेन म्हणजे रोज रोज रांगोळी काढल्याने सुद्धा थोडीशी आपल्याला प्रॅक्टिस राहते, त्यामुळे सुद्धा आकार एकदम व्यवस्थित येतात. त्यासाठी तुम्हीसुद्धा रोज रोज रांगोळी छोट्या छोट्या काढत चला. तुम्हालासुद्धा पटकन घाई गडबडीत अगदी सुरेख आणि सुंदर रांगोळी काढता येतील. तर हे बघा, मी तुरे काढून त्यावरती अशा 3-3 लाईन दिल्यात आणि त्यावरती मी लाल रांगोळीने असे एक मोठा आणि एक छोटासा डॉट्स देऊन घेतलेला आहे आणि आपण जे तुरे काढलेले होते त्यावरती मी वरच्या साईडने खालच्या साईडला मोठा, त्यापेक्षा छोटा, त्यापेक्षा छोटा असे मी डॉट्स देऊन घेतलेले आहेत तिन्ही साईडनी आणि त्याला नंतर प्रेससुद्धा करून घेते. तर ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे, तुम्हाला सहज जमेल. कुठेही याचा आकार बिघडत नाही. जरी तुऱ्याचा आकार तुमच्याकडून बिघडला तरी तुम्ही इयरबडच्या सहाय्याने तिथे आकार व्यवस्थित देऊन घेऊ शकता. खूप सुंदर रांगोळी आहे. नक्कीच तुम्ही ही रांगोळी ट्राय करा. देवघरातसुद्धा काढता येईल, दारात काढता येईल, तुळशीसमोरसुद्धा काढता येईल. तरी नवनवीन रांगोळी तुम्हीसुद्धा ट्राय करत राहा आणि तुमच्यासुद्धा घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी मदत होत असते. त्यासाठी तुम्हीसुद्धा रांगोळी काढत राहा, रांगोळी नवनवीन शिकतसुद्धा राहा.
रोज रांगोळी पाहिली का रोज रांगोळी काढावी वाटते. मला तरी असं होतं की नवीन रांगोळी काढली आणि कधी काढू असं होतं, कधी सकाळी होते आणि रांगोळी कधी काढायची असं होतं मला. तर तुम्हीसुद्धा रांगोळी नवनवीन ट्राय करत राहा मैत्रिणींनो. तर इथे पुढची रांगोळी काढूयात. इथे मी 3 ते 3 असे डॉट्स देऊन घेते आणि इथे पहिलं आपण प्लसचं साईन देऊन घेऊयात आणि जे राहिलेले डॉट्स आहेत त्यालासुद्धा आपण प्लसचं साईन करूयात इथे. आणि छोटी लाईन मोठ्या लाईनला आपल्याला असं जॉईंट करून एक स्वास्तिकच्या प्रमाणे इथे आकार तयार होईल. इथे अगोदर आपल्याला एक गोल पाकळी काढून घ्यायची आहे चारही साईडनी आणि त्यावरती एक आपल्याला लांब पाकळी काढून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने असा आकार काढून घ्यायचा आहे. तर ही सुद्धा सोपी रांगोळी आहे आणि दिसायलासुद्धा सुंदर रांगोळी अशा अपलोड होत असतात मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती रोज तुमच्या कामाला येण्यासाठी. ह्या रांगोळी तुम्ही सणासुदीलासुद्धा काढू शकता, डेली काढू शकता किंवा छोट्या मोठ्या पूजेलासुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता. अशा रांगोळी अगदी छोट्या आणि देखण्या रांगोळी मी आपल्या चॅनलवरती दाखवत असते तुम्हाला. तर तुम्हालाही रांगोळी काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाईपसुद्धा करा. तर हे बघा मी इथे सुद्धा लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे 2-2 डॉट्स दिलेत आणि बाहेरच्या पाकळीवरती पांढऱ्या रांगोळीने असे 1-1 डॉट दिला आहे आणि मध्ये सुद्धा असा मोठा एक डॉट देऊन घेतला आहे. तर ही सुद्धा अगदी सिंपल आणि सोपी रांगोळी तयार झालेली आहे. इथे आपण आता शेवटची रांगोळी काढूयात. ही तुम्ही बॉर्डर रांगोळी म्हणून काढू शकता किंवा एखाद्या पाटाच्या समोर काढू शकता किंवा अगदी उंबरवट्याच्या समोरसुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता ही. तर इथे बघा मी एक डॉट दिला आहे आणि त्यावरती डबल पाकळ्या मी खालच्या साईडने 3 काढून घेतलेल्या आहेत आणि जे वरती पाकळीची जागा होती त्या ठिकाणी आपल्याला असा एक त्रिकोण काढून घ्यायचा आहे छोटासा इथे आणि त्यामध्ये आपल्याला लाईन देऊन घ्यायच्या आहेत. हे बघा आणि त्यावरती आपण 3 डॉट्स देऊन त्याला बोटाने आकार देऊन घेऊयात. अगोदर साईडने आपण दोन्ही इकडे असे 2 चक्र काढूयात. अशी दोन्ही साईडनी सेम काढायचं आहे. अगदी सोपी आहे आणि वरतीसुद्धा सेम आपल्याला तशीच लाईन देऊन जॉईंट करायची आहे इथे. हे बघा या पद्धतीने आणि त्यावरतीसुद्धा आपण एक लाईन ओढून घेणार आहोत. त्यापूर्वी मी खाली अशा 3 लाईन देऊन घेते आणि पिवळ्या रांगोळीने डॉट्स देऊन घेते. अगोदर इथे आपण 3 डॉट्स देऊयात आणि बोटाने इथे आकार देऊयात त्याला. खालीसुद्धा आपण पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊयात. तर मैत्रिणींनी ह्या होत्या आपल्या आजच्या सोप्या, सुंदर आणि आकर्षक 5 रांगोळी. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील. कोणती जास्त आवडली हे सांगायला विसरू नका आणि तुम्हालासुद्धा रांगोळी आवडत असतील तर अशाच रांगोळी पाहत राहा, काढत राहा आणि शिकतसुद्धा राहा. नवनवीन रांगोळी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत आणि इंस्टावरतीसुद्धा आपलं पेज आहे तिथेसुद्धा फॉलो करा. तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.